क्रांतिकारी जय भीम, सप्रेम नमस्कार। आज सर्वात महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्या समोर आलेला आहे आणि तो विषय असा की 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून जे काही शेवटच्या 25 नोव्हेंबर 1949 ला जे काही भाषण केलं त्या भाषणाचं वाचन जसंच्या तसं त्यांच्या शब्दामध्ये मी आपल्या हृदयापर्यंत पोहोचवत आहे। आणि शेवटी जर 5-10 मिनिटाचा वेळ मिळालाच तर मी त्याचं थोडक्यात समीक्षण करणार आहे, विश्लेषण करणार आहे आणि माझ्या विश्लेषणापेक्षा आपण ते भाषण जसंच्या तसं समजून घ्यावं आणि त्या बाबासाहेबांच्या शब्दातलं जसंच्या तसं असलेलं वाचन समजून घ्यावं भाषण आणि समजून घेऊन आत्ताच्या 2024च्या काळामधले जे काही धोके आपण अनुभवतोय त्या धोक्याच्या तुलनात्मक आपण चिंतन करून आपली या पुढची रणनीती ठरवावी अशी मी आपल्याशी विनंती करतो आणि आजच्या या वाचनाला, बाबासाहेबांच्या भाषणाच्या वाचनाला मी सुरुवात करणार आहे। हालाकी 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान प्रदान करण्याच्या पूर्वी जवळपास संविधानाच्या माध्यमातून 3 वेळा चर्चासत्र संविधान सभेमध्ये झालेले आहेत। पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि शेवटचं तिसऱ्यांदा। जेव्हा तिसऱ्यांदा वाचन या संविधान सभेमध्ये भाषणाच्या माध्यमातून झालं त्यामध्ये 14 नोव्हेंबर 1949 पासून त्या सत्राला सुरुवात झाली आणि 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत 12 दिवस जवळपास चाललं। तर शेवटच्या 25 नोव्हेंबर 1949च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा पुरेपूर जसाच्या तशा शब्दामध्ये मी या ठिकाणी आपल्या समोर अभिव्यक्त होत आहे। सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेऊन समजून घ्यावं ही विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण जवळजवळ 55 मिनिटे चालली। त्यावेळी घटना समितीच्या भव्य हॉलमध्ये गंभीर शांतता पसरली होती। सर्व गॅलऱ्या भरगच्च झाल्या होत्या। कोणाच्या श्वासाची अगर हातापायाची हालचाल देखील कळून येत नव्हती। उत्कृष्ट उलन सूट पेहरलेल्या, दुरून धिप्पाड दिसणाऱ्या आणि मधून मधून श्रोत्यांकडे दृष्टिक्षेप करणाऱ्या एकाच व्यक्तीकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित झाले होते आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होत। डॉक्टर साहेबांच्या भाषणाच्या सुरुवातीस आणि शेवटी जो टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला त्याचे वर्णन करणे अगदी कठीण आहे। त्यांच्यावर टाळ्यांच्या रूपाने गौरवाची वृष्टीच होत होती। काँग्रेसचे मंत्री देखील मुग्ध होऊन लहान बालकाप्रमाणे टाळ्या पिटत होते। तर त्यांनी डॉक्टर साहेबांशी हस्तांदोलन करून आधुनिक भारताच्या म्हणूस धन्यवाद दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र भाषण खालील प्रमाणे आहे। भाषणाला सुरुवात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या सभागृहामध्ये, दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली। त्या तारखेकडे पाहिले तर आज घटना समितीच्या कार्यास 2 वर्ष 11 महिने 17 दिवस पूर्ण होत आहेत। या काळात घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली। त्यापैकी 6 अधिवेशने उद्दिष्टांचा ठराव आणि मूलभूत हक्क व केंद्राची घटना, केंद्राचे अधिकार, प्रांतिक घटना, अल्पसंख्याक जमाती, शेड्यूल्ड विभाग व शेड्यूल्ड जमाती या संबंधीच्या कमिट्यांचे रिपोर्ट पास करण्यात खर्ची पडलेले आहेत। उरलेली 5 अधिवेशने घटना मसुद्याच्या विचाराकरिता उपयोगी पडलेली आहेत। घटना सभेच्या 11 अधिवेशनांचे एकूण 165 दिवस होतात। यापैकी घटना मसुद्यांच्या विचाराकरता म्हणून फक्त 114 दिवसच उपयोगी पडले। घटना समितीच्या बैठकीप्रमाणे घटना मसुदा समिती कमिटीच्या बैठकीचा अहवालही सांगणे उपयुक्त होईल। त्यावरून घटनेच्या कार्याची व तिला लागलेल्या वेळेची चांगली कल्पना येईल। तारीख 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीने मसुदा कमिटीची निवड केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी दिनांक 30 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा कमिटीची पहिली बैठक घेण्यात आली। तेव्हापासून मसुदा कमिटीचे कामकाज 141 दिवस चालले। मूळ घटना मसुद्यात एकूण 243 कलमे आणि 13 परिशिष्टे होती। तदनंतर मसुदा कमिटीने त्यात फेरफार करून संग्रहित मसुदा तयार केला आणि घटना समिती पुढे सादर केला। त्यावेळी मसुद्यात 315 कलमे आणि 8 परिशिष्टे होती। मसुद्यावरील चर्चेचा शेवट झाल्यावर कलमांची संख्या 315 वरून 386 पर्यंत वाढविण्यात आली। आता शेवटच्या स्वरूपात घटना मसुद्यात एकूण 395 कलमे आणि 8 परिशिष्टे आहेत। या प्रचंड खटाटोपात जवळजवळ 7735 उपसूचना सुचविण्यात आल्या होत्या। त्यापैकी 2477 उपसूचना प्रत्यक्ष सभागृहापुढे चर्चेसाठी मांडण्यात आल्या। रोमची आग आणि नेरोचे संगीत वरील गोष्टीचा उल्लेख मी मुद्दाम करत आहे
कारण घटना समिती फार दिरंगाईने काम करीत असून सार्वजनिक पैसा उधळीत आहे असा लोक प्रवाद मध्यंतरी ऐकाव्यास मिळत होता. या प्रवादास उत्कृष्ट उपमाई देण्यात येत होती. रोम आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना नीरो संगीतात दंग झाला होता. त्यातलाच हा प्रकार आहे असे म्हणण्यात येत होते. अशा तऱ्हेच्या तक्रारीस खरोखर काही जागा आहे का? त्यासाठी इतर देशाच्या घटना समित्यांनी आपापली घटना तयार करण्यासाठी किती वेळ घेतला ते पाहू. अमेरिकन घटना तयार करण्यासाठी तारीख 25 मे 1787 मध्ये अमेरिकन कन्व्हेन्शनने सुरुवात केली आणि 17 सप्टेंबर 1787 मध्ये घटना बनवण्याचे कार्य संपवले. म्हणजे अमेरिकन घटनेस 4 महिने लागले. कॅनडाच्या घटनेस 10 ऑक्टोबर 1864 ला सुरुवात झाली आणि तिचे कार्य मार्च 1867 मध्ये संपले. याप्रमाणे कॅनडाच्या घटनेस जवळजवळ 2 वर्ष 5 महिने लागले. ऑस्ट्रेलियाच्या घटनेस मात्र मार्च 1892 मध्ये सुरुवात झाली आणि तिचे कायदेशीर रूपांतर 9 जुलै 1900 मध्ये म्हणजे 9 वर्षांनी झाले. दक्षिण आफ्रिकेच्या घटनेचे काम ऑक्टोबर 1908 मध्ये सुरू झाले आणि 1 वर्षाने 20 ऑक्टोबर 1909 रोजी घटनेवर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले. अमेरिकन व दक्षिण आफ्रिकन घटनेपेक्षा घटनेने अधिक वेळ घेतला, परंतु कॅनडाच्या घटनेपेक्षा आपल्या घटनेने जास्त वेळ घेतलेला नाही. वेळेच्या दृष्टीने ही तुलना करतेवेळी 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट ही की कॅनडा, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या देशांच्या घटना आपल्या घटनेपेक्षा लहान आहेत. आपल्या घटनेत 395 कलमे आहेत तर अमेरिकन घटनेत फक्त 7च कलमे आहेत. त्याचप्रमाणे कॅनडाच्या घटनेत 147, ऑस्ट्रेलियाच्या घटनेत 128 आणि दक्षिण आफ्रिकेच्या घटनेत 153 एवढीच कलमे आहेत. दुसरी गोष्ट अशी की अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या घटनाकर्त्यांना उपसूचनासारख्या किचकट प्रश्नांना तोंड द्यावे लागले नाही. त्यावेळी उपसूचना आल्या तशा त्यांनी पास करून घेतल्या. याउलट आमच्या घटना समितीस 2473 उपसूचनांचा ढीग ओलांडावा लागला. तेव्हा या गोष्टी लक्षात घेता घटना समितीवरील दिरंगाईचा आरोप मला सर्वस्वी अनाठाई वाटतो. एवढेच नव्हे तर एवढ्या थोड्या वेळामध्ये एवढे महान कार्य केल्याबद्दल घटना समितीने स्वतःचे अभिनंदन केले पाहिजे असे मला वाटते. मसुदा कमिटीच्या कार्याची पारख केली तर काय दिसते? नसरुद्दीन अहमदांना असे वाटते की घटनेचा सर्वथा धिक्कार करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांच्या मताप्रमाणे मसुदा कमिटीचे कार्य अभिनंदनीय नाही. एवढेच नव्हे तर ते सामान्य पातळीच्याही खालच्या दर्जाचे आहे. मसुदा कमिटीच्या कार्याचे मोजमाप करण्याचा अधिकार हर एक व्यक्तीला आहे. मसुदा कमिटीतील कोणत्याही सभासदापेक्षा आपण अधिक तल्लख बुद्धीचे आहोत असे नसिरुद्दीन यांना वाटते. त्याबद्दल त्यांना आव्हान देण्याची मसुदा कमिटीची इच्छा नाही. या उलट मसुदा कमिटीत बसण्या इतके ते लायक आहेत असे घटना समितीस वाटले असते तर आमच्या कमिटीत त्यांना आम्ही आनंदाने घेतले असते. घटना तयार करण्याच्या कार्यात त्यांना स्थान मिळाले नाही हा काही मसुदा कमिटीचा दोष नव्हे. मसुदा कमिटी विरुद्ध तिरस्कार व्यक्त करण्याकरिता नसिरुद्दीन अहमद यांनी त्यासाठी नवे नाव शोधून काढले. ड्राफ्टिंग कमिटीस ते ड्रिफ्टिंग म्हणजे वाहत जाणारी कमिटी म्हणतात. या त्यांच्या बौद्धिक चलाकीवर ते मोठे खुश असले पाहिजेत, परंतु आपले बस्तान म्हणजे नियंत्रण ठेवून वाहने व बस्तान न ठेवता वाहने यातील फरक त्यांना माहित नाही असे दिसते. जरी मसुदा कमिटीने आपला रोख कोठे कोठे बदलला असला तरी आपले नियंत्रण न ठेवता तिने रोख कोठेच बदललेला नाही. मासे पकडण्यासाठी टाकलेल्या गळाचा कोन इकडून तिकडे उगीच बदलतात तसे मसुदा कमिटीने कोठेच केलेले नाही. ज्या पाण्याचा पुरा अदमास त्याच पाण्यात हव्या असलेल्या माशांसाठी मसुदा कमिटीने जाळे लावले होते. अधिक चांगल्या गोष्टीच्या शोधात राहणे म्हणजे वाहवणे खास नव्हे. खरे म्हणजे अधिक चांगल्या गोष्टीचा शोध करून ती निवडून घेणे ही अभिनंदनीयच गोष्ट समजली पाहिजे आणि त्याबद्दल मसुदा कमिटीस मोठा अभिमान वाटतो. स्वतःच्या सदोष उपसूचना मागे घेऊन त्यांच्या जागी अधिक चांगल्या उपसूचना स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा व धैर्य मसुदा कमिटीने दाखविले नसते तर मसुदा कमिटी कर्तव्यच्युत ठरून तिजवर लटक्या अहंकाराचा आरोप आला असता. एका व्यक्तीचा अपवाद सोडल्यास सर्व सभागृह मसुदा कमिटीच्या कार्याचे गुण ग्रहण करते. याबद्दल मला मोठा फार आनंद वाटतो. आपल्या कार्याचा गौरव अखिल सभागृह एवढ्या मोठेपणाने करते याबद्दल मसुदा कमिटीसही धन्यता वाटत असेल अशी मला खात्री वाटते. घटना सभेच्या सदस्यांनी व मसुदा कमिटीच्या माझ्या सहकारी मित्रांनी व्यक्तिशः माझ्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव व्यक्त करण्यास माझ्याजवळ भरपूर शब्दही राहिलेले नाहीत. घटना सभेत शिरतेवेळी अस्पृश्य समाजाचे हितसंबंध रक्षण्याच्या हेतूपलीकडे दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता. घटना सभेतील अत्यंत महत्वाची कार्य करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल अशी मला चुकूनही कल्पना नव्हती. मसुदा कमिटीत मला घेण्यात आले तेव्हा मला आश्चर्य वाटले होते आणि जेव्हा मसुदा कमिटीचा चेअरमन म्हणून माझी निवड करण्यात आली तेव्हा तर आश्चर्याचा कळसच झाला होता. माझ्यापेक्षा मोठे अधिक लायक व वाकबगार असे लोक मसुदा कमिटीत होते. सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर,
यांचा उल्लेख यासंबंधी मला करावासा वाटतो. तरीही घटना समितीने मजवर एवढा विश्वास ठेवून त्यांच्या प्रतिनिधी म्हणून निवडले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. घटना तयार करण्यासंबंधी माझा जो गौरव केला जातो त्याचा मी एकटाच मानकरी नाही. भारत सरकारचे घटनात्मक सल्लागार सर बी एन राव यांनीही घटनेचे काही श्रेय दिले पाहिजे, यांनाही घटनेचे काही श्रेय दिले पाहिजे. भारत सरकारचे सल्लागार या नात्याने त्यांनी घटनेचा स्थूल आराखडा मसुदा कमिटी पुढे ठेवला होता. त्याचप्रमाणे घटनेच्या श्रेयाचा काही हिस्सा मसुदा कमिटीच्या सभासदांनाही दिला पाहिजे. निरनिराळे फॉर्म्युले तयार करण्याकरिता त्यांनी दाखवलेले कसब व भिन्न भिन्न दृष्टिकोन समजावून घेण्याची त्यांची सहनशीलता कौतुकास्पद होती. तथापि त्यांच्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ श्रेय सरकारचे प्रमुख ड्राफ्ट्समन श्री एस एन मुखर्जी यांना दिले पाहिजे. अगदी गुंतागुंतीच्या सूचना सोप्या पण कायदेशीर भाषेत उतरून घेण्यात त्यांचा कोणी हात धरेल असं मला वाटत नाही. त्यांच्या सहाय्याशिवाय घटना तयार करण्याच्या कामास आणखी अनेक वर्षे लागली असती. श्री मुखर्जी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचाही उल्लेख मला टाळता येणार नाही, कारण कधी कधी मध्यरात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते हे मला स्वतःला माहिती आहे. आवळ्यांची मोठ बांधल्याप्रमाणे अगर सिमेंट विरहित फरशी बसविल्याप्रमाणे घटना सभेतील सभासदांची परिस्थिती असती तर मसुदा कमिटीचे काम अगदीच बिकट झाले असते. त्यामुळे गटागटांनी स्वतःचा फायदा करण्याचा सपाटा चालवला असता आणि घटना समितीत अराजकतेखेरीज दुसरे काहीच दिसले नसते. हा धोका घटना समितीतील काँग्रेस पार्टीच्या अस्तित्वाने नष्ट होऊ शकला. तथापि एका पार्टीच्या हुकमतीखाली राहून सर्वजण नमले असते तर घटना समितीचे कामकाज अगदीच निराश व कंटाळवाणे झाले असते आणि पक्षाच्या शिस्तीपुढे घटना समिती निव्वळ होयबांची बनली असती. परंतु सुदैवाने घटना सभेत काही बंडखोरही होते. श्री कामत, डॉक्टर देशमुख, श्री सिद्धवा, प्रोफेसर सक्सेना, श्री भार्गव, प्रोफेसर शहा व हृदयनाथ कुंजरू यांची नावे बंडखोर म्हणून घ्यावयास हरकत नाही. त्यांनी उपस्थित केलेले बहुतेक मुद्दे तात्विक होते. त्यांच्या सूचना मी स्वीकारल्या नाहीत म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही. त्यांचेही मी आभार मानतो. भारतीय घटनेमधील मूलभूत तत्वे विशद करण्याची मला संधी जी मिळाली ती या बंडखोरांच्या विरोधामुळेच. शेवटी अध्यक्ष महाराज, मी आपलेही आभार मानतो. घटना समितीच्या सभासदांच्या बाबतीत आपण दाखविलेले सौजन्य अविस्मरणीयच राहील. केवळ तांत्रिक दोषांच्या सबबीवर मसुदा कमिटीच्या सूचना नियमबाह्य ठरतील असे काही प्रसंग निर्माण झाले होते. त्यावेळी मी मोठ्या विवंचनेत असते. कायदेशीरपणाच्या आडोशाखाली घटना तयार करण्याच्या कार्यात अडथळा आणू देण्यास आपण परवानगी दिली नाही, याबद्दल मी आपला विशेष आभारी आहे. घटनेच्या गुण अवगुणामध्ये मी शिवू इच्छित नाही. जर घटना राबविणारेच वाईट प्रतीचे असतील तर एखादी घटना किती उत्कृष्ट असली तरी ती बंद रुपयाप्रमाणेच ठरणार आहे. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या प्रतीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरते. घटनेच्या स्वरूपावरच घटनेची अंमलबजावणी सर्वस्वी अवलंबून असते असे नव्हे. कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्याय खातं हे राज्याचे अवयव पुरविण्याचे कार्य घटना करीत असते. या अवयवांची कार्यक्षमता लोकांवर आणि निरनिराळ्या राजकीय पक्षावर अवलंबून असते. भारतातील जनता, राजकीय पक्ष आपले हे कोणी सांगू शकेल काय? आपली उद्दिष्टे हस्तगत करण्यासाठी व सनदशीर मार्गाचा अवलंब करतील की क्रांतिकारी मार्गाने जातील? जर क्रांतिकारक व घातपाती मार्गाचा अवलंब ते करणार असतील तर घटना कितीही निर्दोष असली तरी ती अपयशी ठरेल हे भविष्य वर्तविण्यासाठी कोणी एखादा द्रष्टाच पाहिजे काय? तेव्हा भारतातील जनता व राजकीय पक्ष यांचा उल्लेख केल्याशिवाय घटनेच्या यशस्वीते संबंधी मत देणे निरर्थक ठरेल. घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट व सोशलिस्ट पार्ट्यांकडून करण्यात येतो. घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरीच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतायत? अजिबात नाही. हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे. ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात. सोशलिस्टांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट ही की जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाईशिवाय त्यांना राष्ट्रीयकरणाचे स्वातंत्र्य हवे, आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना अनिर्बंध असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत. म्हणजे ते जर राज्यसत्ता काबीज करू शकले नाहीत तर संघराज्य देखील उलटवून पाडण्याचे लायसन्स पाहिजे आहे. या प्रमुख मुद्द्यावर घटनेचा निषेध केला जात आहे. पार्लमेंटरी लोकशाहीवर आधारलेली राज्य पद्धतीच आदर्शवत आहे असे मी म्हणत नाही. त्याचप्रमाणे भरपाईशिवाय संपत्तीचा कब्जा राष्ट्राने घेऊ नये हे तत्व न बदलणे इतके पवित्र आहे असेही मी मानित नाही. तद्वतः मूलभूत हक्क अनियंत्रित कधीच होऊ शकत नाहीत अगर त्यावरील मर्यादा दूर केल्या जाऊ शकत नाहीत असे मी मुळीच म्हणणार नाही. मला म्हणायचे ते इतकेच की सदर घटनेमध्ये चालू पिढीचे अथवा हे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटत असल्यास घटना समितीच्या प्रतिबिंबित झालेले आहेत. तेव्हा त्याबद्दल मसुदा कमिटीस दोष देण्याचे काय कारण आहे? एवढेच नव्हे तर मी म्हणतो घटना समितीच्या सभासदास देखील का दोष देता? या संबंधी जेफरसनचे परिपक्व विचार कोणाही घटनाकर्त्यास विसरून चालणार नाही.
अमेरिकेच्या घटनेत प्रमुख भूमिका गाजविणारा जेफरसन एके ठिकाणी म्हणतो, काय म्हणतात जेफरसन? जेफरसन म्हणतात, प्रत्येक पिढी भिन्न राष्ट्राप्रमाणे असते. तिला बहुमताच्या मर्जीनुसार त्यावेळेसच्या जनतेस बांधण्याचा अधिकार असतो. तथापि भावी पिढीवर तिची बंधने राहू शकत नाहीत. एका राष्ट्रातील लोक दुसऱ्या राष्ट्रातील लोकांवर जेवढी बंधने ठेवू शकतात त्यापेक्षा अधिक बंधने एक पिढी दुसऱ्या पिढीवर लादू शकत नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी जेफरसन म्हणतो, राष्ट्राकरिता प्रस्थापित केलेल्या संस्थांमध्ये फेरबदल अथवा सुधारणा करता येत नाही अगर त्या संस्थांची ध्येय साधण्याकरिता त्याची ठेवण फिरता येत नाही. ही कल्पना एखाद्या राज्याच्या अनियंत्रित सत्तेचा दुरुपयोग थोपविण्यासाठी उत्कृष्ट असेल, परंतु राष्ट्राच्या दृष्टीने ती साफ चुकीची आहे. तथापि राज्य संस्थांची सत्ता जनतेने विश्वस्तपणे दिलेली असते असे नगारे आपले धर्मगुरू वकील बडवीत असतात आणि देशभूमीवर आपल्यापेक्षा गेल्या पिढीचा अधिकार आहे, चालू पिढीत बदलता येणार नाही असे कायदे लादण्याचा तिला हक्क आहे. त्याचप्रमाणे आपल्यालाही भावी पिढी बदलता येणार नाही असे कायदे भावी पिढीवर लादण्याचा हक्क आहे असे ते मानतात, कारण पृथ्वीवर मृत मानवाची मालकी आहे, या मानवाची नव्हे. मी हे कबूल करतो की जेफरसनने जे म्हटले आहे ते केवळ सत्यच नव्हे तर निर्णायक सत्य आहे. त्याबद्दल शंकाच उत्पन्न होत नाही. जेफरसनच्या वरील तत्वापासून घटना समिती घडली असती तर ती दोषी आणि धिक्कारनीय ठरली असती. तेव्हा मी विचारतो, भारतीय घटना समितीने ही चूक केली आहे काय? मला वाटते या उलट वस्तुस्थिती आहे. घटना दुरुस्ती करण्यासंबंधी जी तरतूद करण्यात आली आहे तीचकडे कोणीही लक्ष पुरवावे. घटना दुरुस्त करण्याचा लोकहक्क कॅनडाच्या घटनेत हिरावून घेतला आहे. त्याचप्रमाणे अनेक जबर व खडतर अटी घटना दुरुस्तीसाठी अमेरिकन व ऑस्ट्रेलियन घटनात लादलेले आहेत. तसे काही भारतीय घटनेसंबंधी नाही. ही शेवटची घटना आहे असा शिक्कामोर्तब तिजवर केलेला नाही. या उलट घटनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सहज वळणाची तरतूद केलेली आहे. या परिस्थितीत कोणत्याही राष्ट्राने सुधारण्यास एवढी सुलभ अशी घटना तयार केली असल्याचे कोणीही सिद्ध करावे असे माझे आव्हान आहे. येथून पुढे प्रौढ मतदान पद्धतीने निवडणुका होणार आहेत, तेव्हा घटनेवर रुष्ट असणाऱ्यांना जर भारतीय लोकसभेत 2/3 इतके बहुमत मिळवता आले नाही तर त्यांचे रुष्टपणात एकूण जनता सहभागी आहे असे म्हणता यावयाचे नाही. घटनात्मक महत्वाचा असा जो मुद्दा आहे त्यासंबंधी मी थोडे विस्तृत विवेचन करू इच्छितो. सत्तेचे केंद्रीकरण बेसुमार करण्यात आले असून घटक राज्यांना म्युनिसिपालिटीच्या पातळीवर आणून सोडले आहे अशी गंभीर तक्रार सतत करण्यात आली. ही तक्रार अतिशयोक्तीची आहे. एवढेच नव्हे तर घटनेचे मुख्य कार्य कोणते याचे आकलन न झाल्यामुळे ती गैरसमजुतीने निर्माण झाली आहे. केंद्र सरकार व घटक राज्य यांचे संबंध ठरविणारे मूलभूत तत्व लक्षात ठेवले पाहिजे. फेडरल राज्यातील मूलभूत तत्व असे असते की केंद्र सरकार व घटक राज्य यांच्यामध्ये विधिमंडळ विषयक व अंमलबजावणी विषयक अधिकारांची जी विभागणी केली जाते ती केंद्र सरकारच्या कायद्याने केली जात नाही. घटनेमध्येच ती नमूद करावी लागते. घटना हेच कार्य करते. घटक राज्य व कायदेमंडळ विषयक अगर अंमलबजावणी विषयक बाबतीत केंद्र सरकारवर कोणत्याही दृष्टीने अवलंबून नसतात. केंद्र सरकार व घटक राज्य यांच्या बाबतीत समान भूमिकेवर असतात. तेव्हा अशा तऱ्हेच्या घटनेस केंद्रीयवादी घटना कसे म्हणता येईल हे समजणे कठीण आहे. फेडरल घटनेमध्ये जे कायदेविषयक अधिकार केंद्र सरकारला दिले आहेत त्यापेक्षा अधिक अधिकार भारतीय घटनेने केंद्र सरकारकडे दिलेले आहेत असे फार तर म्हणता येईल. त्याचप्रमाणे विशेष अधिकार घटक राज्याकडे न ठेवता केंद्र सरकारकडे ठेवले आहेत असेही म्हणता येईल. परंतु या गोष्टीमुळे फेडरल स्वरूपात कोणताच बाधा येऊ शकत नाही. वरील मूलभूत तत्व आपल्या घटनेमध्ये पाळलेलेच आहेत. तेव्हा केंद्र सरकारच्या जाचाखाली घटक राज्य ठेवले आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. केंद्र सरकार स्वतःच्या मर्जीप्रमाणे कायदेविषयक अंमलबजावणी विषयक अधिकाराची विभागणी बदलता येणार नाही. न्याय खात्यास देखील असा बदल करता येणार नाही. याबाबत खालील विचार सतत ठेवले पाहिजे, लक्षात ठेवले पाहिजे. कोर्ट दुरुस्त्या करू शकतील, मात्र त्यांना एका ठिकाणी दुसऱ्याची योजना करता येणार नाही. जुन्या स्पष्टीकरणाचे पुनरुज्जीवन नवे दृष्टिकोन म्हणून कोर्ट करू शकतील. तसेच केसेस मधील शेवटच्या प्रकारात थोडाफार बदलही ती करू शकतील. मात्र अशा काही अडचणी आहेत की त्यांची उल्लंघन कोर्टांना करता यावयाची नाही. राज्य सत्तेची हिस्सेदारी कोर्टास करता येत नाही. सांप्रतच्या अधिकारावर कोर्ट विशाल अर्थ चढवू शकेल, परंतु एकाला दिलेला राजसत्तेचा अधिकार दुसऱ्याला मंजूर करू शकणार नाही. तेव्हा केंद्रीकरणासंबंधीचा पहिला आरोप आपोआपच खाली पडतो. घटक राज्यावर अतिक्रमण करण्याचे अधिकार केंद्र सरकारला दिले आहेत असा घटनेविरुद्ध दुसरा आरोप आहे. हा आरोप मान्य केला पाहिजे. तरी पण घटनेचा या मसुद्यावर धिक्कार करण्यापूर्वी काही गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिली गोष्ट अशी की शांततेच्या काळात केंद्र सरकारचे अधिकार उपयोगात आणले जावयाचे नाहीत. त्याचा उपयोग फक्त आणीबाणीच्या काळापुरताच केला जावा असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी केंद्र सरकारला जादा अधिकार देण्याचे टाळता येणे शक्य आहे काय? अशा तऱ्हेचे जादा अधिकार केंद्र सरकारला आणीबाणीच्या काळातही देणे समर्थनीय ठरत नाही असे जे लोक म्हणतात त्यांना त्यांच्या मुळाशी असलेल्या प्रश्नाची नीटशी कल्पना आली नाही असेच म्हटले पाहिजे.
या प्रश्नाचे विवेचन दी राऊंड टेबल या मासिकातील डिसेंबर 1935 एका लेखकाने एवढ्या उत्कृष्ट तऱ्हेने केले आहे की त्यामधील उतारा उद्धृत करण्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करण्याचे काहीही कारण नाही. लेखक म्हणतो की कोणत्याही राज्य पद्धतीमध्ये हक्क व कर्तव्य यांची गुंतागुंत असते आणि कोणाशी व कोणत्या व्यक्तीशी नागरिक प्रज्ञा धर्माची निष्ठा बाळगू इच्छितो यावर ती गुंतागुंत अधिष्ठित झालेली असते. सर्वसामान्य परिस्थितीत हा प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, कारण कायद्याचे कार्य सुकरपणे चालले असते आणि माणसे हर घडीच्या प्रकरणात कायद्यापुढे मान चुकवितात. परंतु आणीबाणीच्या काळात हक्क प्रतिहक्काचा संघर्ष होत असतो. प्रज्ञा धर्माच्या निष्ठेची विभागणी होऊ शकत नाही. कोर्टामध्ये जाऊन व कायद्याचा अन्वयार्थ लावून प्रज्ञा धर्माच्या निष्ठेचा निकाल लावता येत नाही. ते कायदा आणि वस्तुस्थितीची संगत धरूनच चालले पाहिजे, नाहीतर कायद्याची धडगत राहत नाही. ज्यावेळी कायद्याच्या विवादाचे अपहरण होते त्यावेळी एकच प्रश्न उभा राहतात, तो असा की नागरिकांची शेवटची निष्ठा कोणत्या शक्ती मागे आहे. ती शक्ती संघराज्यात की घटक राज्यात समाविष्ट झालेली असते. केंद्र सरकारचं कर्तव्य या प्रश्नाच्या उत्तरावर वरील विवेचनेतील मुद्द्यांचे स्पष्टीकरण अवलंबून आहे. ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती उत्पन्न होते त्यावेळी नागरिकांची निष्ठा घटक राज्य एवढी संघ राज्याकडे असली पाहिजे असे बहुसंख्याक लोकांचे मत आहे, कारण सामायिक ध्येयाकरिता आणि राष्ट्र संरक्षणाकरिता फक्त संघराज्यच कार्य करीत असते आणि म्हणूनच आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगात आणण्याकरता ज्यादा अधिकार केंद्र सरकारला देणे समर्थनीय ठरते. घटक राज्यावर तरी कोणते बंधन केंद्र सरकारकडून येणार आहे? ते बंधन इतकेच की आणीबाणीच्या प्रसंगी त्यांनी स्वहिताबरोबर एकूण राष्ट्राचे हित जपावे. तेव्हा ज्यांना हा प्रश्न नीट कळलेला नाही तेच लोक केंद्र सरकारच्या ज्यादा अधिकाराविरुद्ध तक्रार करतील, हे निराळे सांगाव्यास नको. देश फितुरीचा इतिहास या ठिकाणी माझे भाषण मी संपले असते, परंतु राष्ट्राच्या भवितव्यासंबंधीच्या विचाराने माझे मन इतके भरून आले की त्या संबंधीचे माझे मत या प्रसंगी व्यक्त करणे जरुरीचे आहे असे मला वाटते. दिनांक 26 जानेवारी 1949 रोजी भारत स्वतंत्र होईल आणि भारताच्या स्वातंत्र्याचे काय होईल, भारत आपले स्वातंत्र्य टिकवून धरील की पुन्हा एकदा ते गमावून बसेल, हा पहिला विचार माझ्या मनात येतो. आपला देश कधीच स्वतंत्र नव्हता असे नव्हे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आपण गमावलेले होते, तसेच पुन्हा होईल काय? आपल्या देशाचे स्वातंत्र्य स्वबांधवाच्या फितुरीमुळे गमावले होते. ही गोष्ट तर मला अगदी बेचैन करते. मोहम्मद बिन कासिम याने सिंधवर स्वारी केली असता त्यावेळच्या 10 राज्याच्या सेनापतींनी मोहम्मद बिन कासिम पासून लाच घेतली आणि 10 राज्याच्या बाजूने लढण्यास नकार दिला. हिंदुस्थानवर स्वारी करण्यासाठी आणि पृथ्वीराज विरुद्ध लढण्यासाठी जयचंद राठोडाने हीच मोहम्मद घोरीस आमंत्रण दिले आणि आपले व सोळंकी राज्याचे सहाय्य घोरीस देण्याचे कबूल केले. ज्यावेळी छत्रपती शिवाजी हिंदूच्या मुक्ततेकरिता लढत होता त्यावेळी अनेक मराठी जहागीरदार व राजपूत राजे मोगल सम्राटाच्या बाजूने लढत होते. जेव्हा शिखाचे राज्य नष्ट करण्याचे व्यूह ब्रिटिशांनी रचले होते तेव्हा शिखाचे सेनापती गुपचूप बसले होते आणि शीख राज्य वाचविण्यासाठी त्यांनी कोणतेच प्रयत्न केले नव्हते. 1857 साली जेव्हा हिंदुस्थानने इंग्रजांवर विरुद्ध स्वातंत्र्य बंड पुकारले होते तेव्हा शीख लोक निवळ बघ्यासारखी भूमिका घेत होते. इतिहासाची ही पुनरावृत्ती होईल का या विचारानेच माझी काळजी चर्र होते आहे. यात आणखी एका चिंतेची भर पडली आहे, कारण जातीभेदाच्या बुजबुजाटात आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष व तत्वप्रणाल्यांचाही एकच गोंधळ उडालेला आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता देशास अग्रस्थानी मानून तत्वप्रणालीस दुय्यम स्थानी मानेल की तत्वप्रणालीच देशाच्या डोक्यावर घेईल याचे उत्तर मला काही माहित नाही. तथापि एवढे मात्र निश्चित की जर देशापेक्षाही तत्वप्रणाली श्रेष्ठ मानण्यात आली तर पुन्हा एकदा आपल्या देशाचे स्वातंत्र्य जाईल आणि ते कधीही परत मिळणार नाही. या संभवनीय घटनेसंबंधी आपण डोळ्यात तेल घालून दक्ष घेत राहिले पाहिजे. दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारत लोकशाही राष्ट्र असल्याचे जाहीर होईल. म्हणजे नव्या घटनेप्रमाणे लोकांकडून चालणारी व लोकांसाठी काम करणारी राजवट सुरू होईल. या ठिकाणी देखील वरील विचारच माझ्या मनात घुटमळतात. भारताच्या लोकशाही घटनेची धडकत काय होईल? लोकशाही घटना जतन केली जाईल की नाही? तिचे पुनश्च अपहरण होईल का काय? या दुसऱ्या विचाराने माझे चित्त पहिल्या विचारा इतकेच व्यग्र झालेले होते. भारताला लोकशाहीची ओळख नव्हती असे नव्हे. भारतामध्ये एकेकाळी अनेक प्रजासत्ताक राज्ये तसेच राजघराणी होती, जेथे राजे लोक राज्य करीत होते. लोकमतानुसार कारभार चाले. अगर राजाच्या नियंत्रित सत्तेवर नियंत्रण टाकण्यात येत. पार्लमेंटरी पद्धती भारतास माहिती नव्हत्या असेही नव्हे. बौद्ध भिक्षुकांच्या संघाचे परिशीलन केल्यास हे स्पष्ट दिसून येते की भारतात नुसती पार्लमेंटच होती असं नव्हे, तर आधुनिक पद्धतीची पार्लमेंटरी नियमही त्यांना पूर्ण अवगत होते. पार्लमेंटात कोणी कोठे बसावे, ठराव कसे आणावे, कोरम किती असावा, पक्षप्रमुख कोणास म्हणावे, गुप्त मतदान कसे करावे, अविश्वासाचा ठराव कसा संमत करावा वगैरे संबंधी बौद्ध भिक्षुकांनी आपल्या संघात नियम केले होते. हे पार्लमेंटरी नियम गौतम बुद्ध फक्त भिक्षुकांच्या संबंधासच लागू करत होते हे खरे असले तरी बुद्धाने ते नियम तत्काळी चालत असलेल्या राज्य पद्धतीतून घेतले असावेत हे उघड आहे.
वरील प्रकारची लोकशाही पद्धती भारतातून निघून गेली आहे, तिची पुन्हा एकदा हकालपट्टी होईल का काय तेही मला माहित नाही. परंतु गेली कित्येक वर्ष या देशातील लोकशाहीवर माती पडली असल्या कारणाने लोकशाहीच्या ठिकाणी हुकुमशाहीची स्थापना होईल की काय अशी भीती वाटते. अशा लोकशाही नावाला राहील अथवा लोकशाही नावाला राहील आणि व्यवहारात हुकुमशाहीच नांदेल यापैकी दुसराच धोका अधिक संभवनीय वाटतो. आपल्याला प्रकारात आणि व्यवहारातही लोकशाही हवी असेल तर आपण काय केले पाहिजे? मला वाटते आपण प्रथम जर कोणी गोष्ट करायची पाहिजे तर ती ही की सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब आपण निग्रहाने केला पाहिजे. याचा अर्थ असा की घातपाती व रक्तरंजित असलेले क्रांती मार्ग आपण वर्ज्य केले पाहिजेत. म्हणजे कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह यांना मुठमाती दिली पाहिजे. जेव्हा आर्थिक व सामाजिक व प्रश्न सनदशीर मार्गाने सुटत नाहीत तेव्हा फार तर बेसनदशीर मार्गाने समर्थन होऊ शकते. बेसनदशीर मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे. त्याला जितक्या लवकर रामराम ठोकता येईल तेवढे कल्याणाचेच होईल. दुसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती ही की जॉन स्टुअर्ट मिल म्हणजे JS मिलने लोकशाहीच्या पुरस्कर्त्यास व संरक्षकास दिलेल्या धोक्याच्या सूचनेचे परिपालन केले पाहिजे. जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो, मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या देखील चरणावर तुम्ही आपले स्वातंत्र्य अर्पिता कामा नये. अगर शासन संस्थांचा तो दुरुपयोग करील एवढी सत्ता देखील त्याचकडे तुम्ही विश्वस्त म्हणून ठेवू नये. ज्यांनी आपली उभी हयात सेवेसाठी खर्च घातली त्या महापुरुषांना कृतज्ञ राहण्यास काही चूक नाही, परंतु कृतज्ञतेसही काही मर्यादा आहेत. याबाबत डॅनियल कॅनेल आयरिश देशभक्ताचे विचार ध्यानात ठेवण्यासारखे आहेत. तो डॅनियल कॅनेल म्हणतो, मोठ्या माणसाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर एखाद्यास आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवावा लागत असेल, अगर एखाद्या स्त्रीस तिचे शील भ्रष्ट करावे लागत असेल तर ते कसे शक्य आहे? अगदी याच न्यायाने राष्ट्राचे स्वातंत्र्यच एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे गहाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तेही शक्य नाही. या धोक्याच्या इशाऱ्याची आवश्यकता इतर देशापेक्षा भारतात अधिक आहे. कारण भारतीय राजकारणात भक्तीचा, निष्ठेचा, अगर विभूती पूजेचा जेवढा खेळ दिसतो त्याला जगातील विभूती पूजे इतके कोठे तोडत सापडत नाही. धार्मिक भक्तीत आपली आत्म्याची मुक्ती असू शकेल, परंतु राजकीय भक्तीमधून खात्रीलायक अद्दपाताचा मार्ग आहे, त्यातून हुकुमशाहीच निर्माण होणार आहे. ही गोष्ट आपण करायला पाहिजे तीही अशी की आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट होऊन चालणार नाही. राजकीय लोकशाहीचे रूपांतर आपण सामाजिक लोकशाहीत केले पाहिजे. सामाजिक लोकशाहीचा आधारभूत पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही फार दिवस टिकाऊ धरू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय? समता, स्वातंत्र्य व भातृभाव निर्माण करणाऱ्या जीवन पद्धतीत सामाजिक लोकशाही असे म्हणतात. समता, स्वातंत्र्य व भ्रातृभाव या त्रिवेणीची अलग अलग हरकत करता येणार नाही. त्यांचे ऐक्य अविभाज्य आहे. यातील एक एक तत्व वेगळे करून त्यांची परस्परापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा हेतू हाणून पाडण्यासारखे आहे. स्वातंत्र्यापासून अलग करता येत नाही, समतेची स्वातंत्र्यापासून फारकत करता येत नाही. अगर स्वातंत्र्य समतेला भ्रातृभावापासून दूर लोटता येत नाही. समता नसेल तर केवळ स्वातंत्र्यामुळे मुठभर लोकांची मिरास बहुजन समाजावर माजल्याशिवाय राहणार नाही. समता असेल आणि स्वातंत्र्य नसेल तर व्यक्ती साहसास संधी राहणार नाही. भातृभावाचा अभाव असेल तर समता व स्वातंत्र्य नैसर्गिकपणे कार्यच करू शकणार नाहीत. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचाच बंदोबस्त ठेवला पाहिजे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दोन गोष्टीचा संपूर्ण अभाव आहे. ही गोष्ट प्रथमच आपण कबूल केली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे समता. सामाजिक दृष्टीने पाहिले तर आपल्याला समाजात क्रमवार उच्च-नीच विषमतेचे तत्व आहे. या तत्वाप्रमाणे काही लोक उच्च स्थानी जातात तर काही लोक अधपततीच्या गर्तेत पडतात. आर्थिक दृष्टीने पाहिले तर मुठभर लोक जातात तर काही लोक अधपततीच्या गर्तेत पडतात. अमुक धन दौलतीत लोळत आहेत तर अफाट जनता दारिद्र्याच्या खाईत किचपत पडलेली आहे. दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी मोठ्या विसंगत जीवनात आपण पदार्पण करीत आहोत. राजकारणात आपल्याला समता मिळाली आहे, मात्र आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील विषमता तशीच राहिली आहे. राजकारणात आपण एक मनुष्य एक मत आणि एक मत व एकच किंमत हे तत्व आपण मान्य केले आहे. परंतु आर्थिक व सामाजिक क्षेत्रात सांप्रतच्या समाज व्यवस्थेमुळे एक मनुष्य एक मत एक किंमत हे तत्व आपण नाकारीत आहोत. परस्पर विरोधी तत्वांचा हा खेळ किती काळ आपण आपल्या जीवनात चालू देणार? ही विसंगती आपण अशीच चालू दिली तर राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. अगदी शक्यतो तातडीने ही विसंगती दूर केली पाहिजे, नाहीतर विषमतेच्या ज्वालांनी जे ताऊ सुलाखून निघाले आहेत ते राजकीय लोकशाहीच्या चिंधड्या उडवतील आणि एवढ्या परिश्रमाने आपल्या घटना समितीने जे कार्य केले ते माती मोल ठरेल. मातृभावाचे तत्व सर्वांनी मान्य केले पाहिजे. परंतु भातृभाव म्हणजे तरी काय? आपण सर्व भारतवासीय एकाच मायेची लेकरं आहोत असा भाव निर्माण होण्यास भातृभाव म्हणतात. भारतीय लोक येथून तिथून एक अशी भावना निर्माण करणे हे तत्व आहे. सामाजिक ऐक्य साधणारे व समाजाची शक्ती वाढविणारे हे तत्व आहे.
भात्रभाव निर्माण करणे अत्यंत कठीण आहे. ते किती कठीण आहे याची कल्पना हवी असल्यास जेम्स ब्राइस या अमेरिकन घटना पंडिताने अमेरिकन कॉमनवेल्थ या ग्रंथात जी कथा सांगितली आहे तिकडे तुमचे लक्ष वेधून घ्यावेसे वाटते. ती कथा ब्राइसच्याच भाषेत खालील प्रमाणे आहे. ब्राइस म्हणतो, काही वर्षापूर्वी प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चची त्रैवार्षिक बैठक सार्वजनिक प्रार्थनेत दुरुस्ती करण्यासाठी बोलवण्यात आली होती. त्यावेळी प्रार्थनेच्या ओळीमध्ये सर्व लोकांकरता म्हणून एका लहान प्रार्थनेची भर घालावी असा विचार चालला होता. त्यावेळी एका प्रमुख न्यू इंग्लिशमनने एक प्रार्थना सुचली होती, ती अशी: हे प्रभो, आमच्या राष्ट्रास तू आशीर्वाद दे. पहिल्या दिवशीच्या दुपारी ही प्रार्थना मान्य करण्यात आली. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी ते वाक्य फेरविचारासाठी चर्चेच्या बैठकीत घेण्यात आले. त्यावेळी एका अनुभज्ञाने राष्ट्र या शब्दावर अनेक आक्षेप घेतले, कारण त्या शब्दात त्यास राष्ट्रीय ऐक्य ध्वनित झाल्याचे दिसत होते. तेव्हा ते वाक्य गाळण्यात आले आणि त्या ऐवजी हे प्रभो, युनायटेड स्टेट्सना म्हणजे संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे हे वाक्य त्याऐवजी घालण्यात आले. अशा तऱ्हेचे ऐक्य अमेरिकेत वरील प्रकार घडला त्यावेळी होते. आपण एक राष्ट्र आहोत असे त्यावेळी त्यांना वाटत नव्हते. तेव्हा जर अमेरिकन लोकांना देखील आपण एक राष्ट्र आहोत असे वाटत नव्हते, तर हिंदुस्थानातील लोकांना तसे वाटणे किती कठीण काम आहे. मला आठवते की एकेकाळी हिंदुस्थानातील राजकीय धुरीणांना भारतीय लोक अशा तऱ्हेचा शब्द प्रयोगावर मोठा गुस्सा होता. भारतीय राष्ट्र हे शब्द त्यांना अधिक पसंत करत. मला स्वतःला असे वाटते की आपण राष्ट्र आहोत अशी जर कोणाची समजूत असेल तर तो एक भ्रम ठरेल. हजारो जातीमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? सामाजिक व मानसिक दृष्ट्या देखील आपण राष्ट्र संज्ञेस पात्र नाही हे जितक्या, मग राष्ट्र ही संज्ञा प्राप्त करून घेण्यासाठी लागणारी साधने व मार्ग शोधण्यास आपण उद्युक्त होऊ. ही गोष्ट करणे अतिशय बिकट आहे. अमेरिकेतील त्यावेळच्या परिस्थितीपेक्षा बिकट आहे, कारण अमेरिकेत भिन्न भिन्न जातीचा प्रश्न नव्हता. भारत जातीने बुजबुजलेला आहे. या जाती स्वभावतः राष्ट्रविरोधी आहेत असे म्हणण्यास कारण असे की त्या परस्परात द्वेष व तिरस्कार निर्माण करतात. तथापि आपल्याला भारतास राष्ट्र बनवायचे असेल तर या अडचणीतून आपण मार्ग काढलाच पाहिजे, कारण भात्रभावाशिवाय स्वातंत्र्य असमतेचे पापुद्रे अगदीच काचोळ्यासारखे राहतात. आपल्या पुढे जे महान कर्तव्य आहे त्या संबंधीचे माझे विचार असे आहेत की काही लोकांना ते फारसे आवडणारही नाही. मात्र एक गोष्ट कबूल केली पाहिजे, ती ही की या देशातील राजकीय सत्तेवर मोठभर लोकांची मक्तेदारी राहिली असून बाकीचे बहुसंख्य लोक हमालीच करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना मिरासदारी लाडग्यापुढे भक्ष्य म्हणून टाकण्यात येत आहे. त्यामुळे चांगल्या जीवनाची गरिबांना कधी संधी मिळतच नाही. उलट त्यांचे जीवनसत्वच नष्ट करण्यात आलेले आहेत. या पददलित लोकांना दुसऱ्याच्या हुकुमतीखाली राहण्याचा आता पुरा कंटाळा आला आहे. ते स्वतःच राज्यकारभार करण्यास अत्यंत उत्सुक आहेत. पददलितांची सत्वाच्या उसळीचे रूपांतर वर्ग विग्रहाच्या तुंबळ युद्धात होऊ देता कामा नये. त्यामुळे आपले घरच दुभंगेल असे घडले तर तो दुर्भाग्याचाच दिवस म्हटला पाहिजे, कारण अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे दुभंगलेले घर जास्त दिवस टिकाव धरू शकत नाही. तेव्हा पददलितांच्या आकांक्षांची पूर्ती जेवढ्या लवकर करता येईल तेवढे मिरासदारांच्या दृष्टीने, स्वातंत्र्य रक्षणाच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या कार्याच्या दृष्टीने अधिक बरे. जीवनाच्या दरेक उंगापुंगात समता व भात्रभाव निर्माण केल्यामुळेच ही गोष्ट करता येईल, एरवी नाही. म्हणूनच त्यांच्यावर जेवढा जोर मी दिला आहे. स्वातंत्र्य ही केव्हाही आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु स्वातंत्र्याबरोबरच फार मोठ्या जबाबदारी आपल्या शिरावर आल्या आहेत. हेही आपल्याला विसरता येणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच आता कोणत्याही घोडचुकासाठी ब्रिटिशांना दोषी धरण्याची सबब चालू शकणार नाही. जर येथून पुढे चुका झाल्या तर त्याबद्दल आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दोष देता येणार नाही. चुकीच्या मार्गाने कोणी गोष्टी घडण्याचा मला फार जबाब धोका दिसतो. फार काळ झपाट्याने बदलत आहे. जगातील व आपल्या देशातील लोकही नवनवीन तत्वप्रणालीकडे आकर्षित जात आहेत. केवळ नाममात्र लोकराज्याचा त्यांना कंटाळा आला आहे. त्यांना लोकांकरिता राज्य हवे आहे. तेव्हा लोकांकडून चालविणारे व लोकांसाठी चालणारे राज्य या तत्वाचे आपल्याला परिपालन करायचे आहे. तर वरील उल्लेखलेल्या धोक्यांची दखल घेण्याबाबत आपण सुस्त राहणार नाही अशी प्रतिज्ञा दरेकाने घ्यावी पाहिजे. नाहीतर लोकांकरिता असणाऱ्या राज्याकडे जनता ओढली जाईल आणि आपल्या घटनेचे संरक्षण आपल्याला करता येणार नाही. एकाच मार्गाने देशाची सेवा करता येईल. दुसरा अधिक चांगला मार्ग मला तरी निदान माहित नाही. साधू साधू साधू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान पूर्ततेच्या नंतरच्या आपल्या शेवटच्या भाषणामध्ये या दिवशी त्यांनी जे आपल्या समोर त्यांच्या जशाच्या तशा शब्दामध्ये मी आपल्या समोर हे वाचन केलं आहे, त्यातील काही भागाचं विश्लेषण आणि समीक्षण करणं आज गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जॉन स्टुअर्ट मिल यांच्या
तत्वज्ञानाचा हवाला देऊन सांगतात. ते म्हणतात की लोकशाहीमध्ये कितीही मोठा माणूस असला, कितीही विद्वान माणूस असला, कितीही मोठा विचारवंत असला, तरी त्यांच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पू नका. या कारण विभूती पूजा ही लोकशाही घातक ठरणारी आहे आणि लोकशाहीचा घात करणारी आहे, कितीही मोठा असू द्या. आज आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर एखादा सदस्य ग्रामपंचायतचा एखाद्या शाळेमध्ये जर गेला, तर त्या ठिकाणी त्या शाळेचा मुख्याध्यापक उठून आपली स्वतःची खुर्ची देतो. ही विभूती पूजा आम्हाला मारक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या बाबतीची विभूती पूजा तर अतिटोकाची आमच्या देशामध्ये नागरिकांची. या जॉन स्टुअर्ट मिलनी जो इशारा दिला लोकशाहीच्या बाबतीत धोक्याचा, तो आम्ही भारताचे लोक कशा पद्धतीने समजून घेणार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपण पाहतोय आज या 20 तारखेला मतदान झालं महाराष्ट्राच्या विधानसभेचं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोटांच्या बंडलांचा पूर वाहिलेला आहे आणि म्हणून नोटांच्या बंडलांनी लोकशाहीचा गळा घोटला ही अतिशयोक्ती अजिबात नाही, ही वास्तव आहे, सत्य आहे. जळगाव मध्ये पाचोरा तालुक्यात आदरणीय रमेश माणिक पाटील साहेबांनी एक व्हिडिओ बनवून व्हायरल केलेला आहे आणि त्यामध्ये ते सांगतात की आमच्या पाचोरा तालुक्यामध्ये आणि संपूर्ण जळगावमध्ये, जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पैशाचा पाऊस पडलेला आहे, पैशांचा महापूर वाहिलेला आहे. आणि त्यामध्ये हेही सांगतात ते की ज्यांनी ते पैसे घेतले त्यांना कुठल्याही आमदाराला आपल्या दुःखाचा जाब विचारण्याचा अधिकार राहिलेला नाहीये. ज्यांनी पैसे घेतले त्यांना त्या आमदाराला, निवडून आलेल्या आमदाराला, राज्यकर्त्याला त्याच्या अडचणीच्या बाबतीत, त्याच्या दुःखाच्या बाबतीत, त्याच्या समस्येच्या बाबतीत जाब विचारण्याचा अधिकार त्यांनी नष्ट करून टाकलेला आहे, ज्यांनी ते पैसे घेतले. म्हणजे एकंदरीत लोकशाहीच्या नावावरती या पैशाच्या महापुराने ठोकशाहीची निर्मिती झालेली आहे. आणि उद्या निकाल काय येणार आहेत? महाविकास आघाडी आणि महायुती यांनीच आमच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राज्यकारभाराचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे का? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आतापर्यंतच्या या 55 मिनिटाच्या भाषणामध्ये जे सांगितलं, त्या धोक्याच्या इशाराचा अनुभव आम्ही आता 2024च्या काळामध्ये घेतोय. याकडे कमीत कमी सद्विचारी असलेल्या, बुद्धिजीवी असलेल्या, बुद्धिवंत वर्गाने का डोळे झाक करावे? आज आमच्या डोळ्याला दिसतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट ताकीद दिलेली आहे, स्पष्ट संदेश दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलंय. ते म्हणतात की मी अज्ञानी आहे, मी अशिक्षित आहे, मी गरीब आहे, मी अशक्त आहे, मी कमजोर आहे, माझ्या हातून काय घडणार आहे असं स्वतःला समजून निराश होऊ नका, नतधैर्य होऊ नका. तुमच्या डोळ्याला जे दिसतं ते तुम्ही शेजाऱ्याला सांगा, पाजाऱ्याला सांगा, मित्रांना सांगा, नातेवाईकाला सांगा, सगळ्या समाजात आणि देशात जाऊन सांगा. आणि जर तुम्ही सांगत नसाल, तुम्ही जर मौन धारण करत असाल, तर येणाऱ्या भावी पिढीचे तुम्ही खुनी आणि गुन्हेगार ठराल. आणि माझ्यासारख्याला सद्विचारी माणसाला जी काही असेल, जे कोणी असतील महाराष्ट्रात, देशात, यांना खुनी किंवा गुन्हेगार कधी व्हायचं नाही, खायचं नाही त्यांना. आणि त्यासाठीच तन मन धन समर्पित करून संविधान जागृती, देशाची प्रगती याच माध्यमातून आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहोत. अहो, इतिहास आहे, जगाचा इतिहास आहे. एकट्या तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन धम्माचं संशोधन करून लोकशाहीवादी, विज्ञानवादी, विवेकवादी आणि मानवतावादी एक तत्वज्ञान दिलेले धम्माच्या रूपामध्ये. एकट्या तथागत भगवान बुद्धांनी या पृथ्वी तलावरती जे काही महापुरुष होऊन गेले ते एकटेच होते. आणि विशेष म्हणजे त्या महापुरुषांचे आई वडील त्यांच्या लहानपणीच वारलेले होते. कुणीही घ्या तुम्ही, परकेपणामध्ये त्यांचं लहानपण गेलं आणि ते महापुरुष घडले गेलेले आहेत.
आणि त्या एकट्यांनी कुणावरही विश्वास न ठेवता किंवा कुणाच्याही मदतीची याचना न करता एकट्यांनी स्वतःच्या पायावर संपूर्ण प्रकारचा त्याग, संघर्ष, समर्पित होऊन जीवन समर्पित करून या क्रांत्या घडविलेल्या आहेत. त्यामध्ये तथागत भगवान बुद्ध आहेत, सॉक्रेटिस आहेत, प्लेटो आहेत, अरिस्टॉटल आहेत, मॉन्टेस्क्यू, रुसो, व्हॉल्टेअर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अनेक असंख्य देशातले आणि इतर देशातले, जगातले आणि संपूर्ण आपल्या देशातले संपूर्ण नावं घेण्यामध्ये आपल्याला वेळ कमी पडेल, परंतु या पूर्ण जे मानवतावादी महापुरुष होते, जे महापुरुष होते त्या सर्व महापुरुषांनी आपल्या संपूर्ण जीवनाचं समर्पित करून या देशाला घडवलं. स्वतंत्र देशाला घडवलं आणि स्वतंत्र देशाला घडवल्याच्या नंतर त्याची जबाबदारी सांभाळण्याची आमच्यावर टाकलेली आहे, आमच्यावर लादलेली आहे. आणि म्हणून ती जबाबदारी सांभाळण्याचं काम आमचं आहे आणि ती जबाबदारी सांभाळण्याचं कर्तव्य आम्ही भारताचे लोक आणि स्वतः अंगीकृत करण्यासाठीच आम्ही आहोत. आणि म्हणून शेवटी एकच सांगतो की उद्याचा निकाल काहीही येऊ, उद्याच्या 23 तारखेच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काहीही येऊ, कुणीही मुख्यमंत्री हो आणि कुणाचंही सरकार येऊ, परंतु आपल्याला मात्र आपल्या मताचा अधिकार हिरावून घेणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आपल्याला जगाच्या विषयावर टाकायचे, तिला मातीत गाडण्यासाठी आणि सोबतच संविधानाची जागृती जनसामान्यांपर्यंत, बहुजन ओबीसी समाजापर्यंत पोहोचवायची या कर्तव्य आणि निष्ठेने आम्हाला सर्वांना जावं लागणार आहे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. जर आमच्या देशाचं संविधान आणि लोकशाही आणि देशाचं स्वातंत्र्य जपायचं असेल तर जे बाबासाहेबांनी आता धोक्याने इशारा दिला, त्या धोक्याच्या इशाऱ्यामधून आपण जात आहोत, त्या अनुभवातून जात आहोत आणि त्याच पद्धतीने जात आहोत. म्हणून आम्हाला हा दृढ संकल्प येणाऱ्या 26 नोव्हेंबर पासून आणि 26 जानेवारी पासून या 2 महिन्याच्या कालावधीपासून शेवटच्या जीवनाच्या श्वासापर्यंत त्या कर्तव्यनिष्ठ होऊन आपल्याला ती जबाबदारी पार पाडायचंय. एवढं शेवटचं आवाहन करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.